श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 10वा, 11वा आणि 12वा असे 3 अध्याय घेणार आहोत. दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री 1 पडे. पंचपक्वान्ने सुवर्णा ताटी भरोनी आपणापुढे येती. पाहोनी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाशा दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी असे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णी केवू अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता दिगंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर, मार्गी लागलो अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. ती झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला, अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तथा अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लिल्या अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप केले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी.
रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन. मग दीक्षितांची निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृत समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करून एकाग्र चित्ता अवधान श्रोते द्यावे श्रोते हो. पुढे अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करवते. मागणे हेची स्वामीप्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. एकादशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्राप्त करिता ती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्व संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मनला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धोरणी चित्ती सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमनदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धोरणी चित्ती आराधिती नृस्य सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगीजन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करुनी. जपध्यान आटपणी मागुती येते गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थ श्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रप भिक्षा मागिती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता. हितोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परित्यांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिल. अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. हिन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रित असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित
वयाचा विचार करीत तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुणे त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले, केले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोचले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाचे निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांशी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखील. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नामघोषे ते नगरी, रात्रंदिर गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसास भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नागपंथी संन्यासी फकीर जाती. रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामीच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून. स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान. केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने जाले, पुण्य पावन देखोन. नगरी बाळप्पा तोचले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी. जन्मसार्थक झाले बाळप्पा होनी सेवेकरी. स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी. पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध. जो केवळ सच्चिदानंद विष्णुशंकरी अभेद. मित्रत्व ठेवो जन्मवरी, श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशाध्याय गोड हा श्रीरस्तु. शुभम भवतु. द्वादशोध्यायः. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाच्या मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सनिध पादले. अजनुभाऊ सुहास्य वदन. श्रीमूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरी येले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाड ठेविला. क्षणी कमी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिळाली सागरी, तैसे तरंग जलावितरी. तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतडी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानूनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी. परी त्यांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांशी वर्तमान विधित एक झाले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजयज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे एकूणी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मे आचरून घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे, श्री शंकर उपास्य दैवत. त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य. जपानुष्ठान आटपावे, खरी जोडी घेऊन. श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी. जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे प्रकोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईची एकरी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेशी करीत जावे
आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदाला म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माधारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहुस्वामीसी ऐसा अभिमान तियसी गर्भ भरे इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीराचं व्याधी जडलेली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बिंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विव्हळ होतं. म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बोंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतापरी बाळप्पा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजावी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रह करून समर्थ दिले आज्ञादान. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तया लागून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञात सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयांचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणी जे स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ते सुंदरबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणते नुकसान होते आपले. तेव्हा जामात शसूर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन आमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा न्यावी. मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय. खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कपट्या मनी आणिले. म्हणे जावया आपणाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणजे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. जो केवळ दया घन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयांशी सदैव शरण. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथासंमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु.